मी सातत्याने सांगत होतो डीजीसीए मध्ये भ्रष्टाचार आहे. एअर वर्दीनेसचं सर्टिफिकेट देणारा जो डेप्युटी डायरेक्टर होता तो सीबीआयला सापडला भ्रष्टाचार करताना. आणि माझं दुसरं अजून एक मत आहे की व्ही.के. सिंग इतका पोचलेला आणि इतका घुसलेला माणूस आहे. अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, घातपाताबद्दल जे काही पुरावे आहेत या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो पुरावे मिटवतोय हे सातत्याने मी सांगतोय. म्हणून एन्क्वायरी पटकिनी करा, त्याच्यावर कारवाई करा हे सांगत असताना सुद्धा कुणी ऐकत नाही. आणि हा जो डेप्युटी डायरेक्टर सापडलाय तो छोटा मासा आहे. असे मोठे मोठे शार्क, मोठे मासे अजून तिथं बरेच आहेत. आणि बघा राजकारण कसं असतं. अजितदादांच्या पक्षाने एकच मागणी केली होती अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, काय, सीबीआयकडे तपास द्या. मग आम्ही पण म्हणलो ठीक आहे देत असाल तर द्या. 60 दिवस झाले सीबीआयकडे तपास गेला नाही. म्हणजे तो जो ऍक्टर होता काय नाव, सुशांत सिंग, 2 दिवसात सीबीआयने तपास हातात घेतला. दादांचा 60 दिवस झालं घेतला नाही. पण जेव्हा डिलिमिटेशनच्या कायद्याची चर्चा सुरू झाली, टीडीपीला दबाव आणायचा होता, टीडीपीला म्हणजे चंद्रबाबू नायडूंच्या पार्टीला, 1 दिवस आधी सीबीआय धाड टाकते डीजीसीवर, हा डेप्युटी डायरेक्टरला पकडते. मग कुठेतरी टीडीपीला नाही चंद्रबाबू नायडूला घाबरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. ते घाबरले, चंद्रबाबू नायडू साहेब घाबरले. त्यांच्या राज्याचं नुकसान होत असताना सुद्धा या डिलिमिटेशन कायद्याला त्यांनी पाठिंबा दिला. म्हणजे सीबीआयचा वापर तुम्ही इथं घाबरवण्यासाठी करताय, पण दादांच्या एन्क्वायरीसाठी करत नाही का? व्ही.के. सिंग उद्या जाऊन मोठ्या मोठ्या नेत्यांचे, लोकांची नावं घेऊ शकतो की या ऍक्सिडेंट पाठीमागे कोण आहे, आणि त्यामुळेच व्ही.के. सिंगला वाचवलं जाते असं